महाराज बघताय कुणाकडं? कुणाकडे बघताय? मंदिराकडे बघताय. याचा अर्थ काय आहे? महाराज म्हणत होते हिमालयापासून तर कावेरीपर्यंत आपलं राज्य असावं, अटकेच्या पार राज्य असावं. खूप चांगला आहे का शिवाजी महाराजांना? पण महाराज असं म्हणत नव्हते या फट्टे पठ्ठ्याचं राज्य असावं. महाराज काय म्हणत होते? हिमालयापासून तर कावेरीपर्यंत राज्य व्हावं ही इच्छा कुणाची आहे? हिंदवी स्वराज्य व्हावं ही इच्छा कुणाची आहे गुरुजी? ही स्त्रीची इच्छा आहे. स्त्रीची इच्छा म्हणजे घरातल्या बायकोची नाही, स्त्री म्हणजे भगवंताची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मंदिराकडे बघताय तेव्हा महाराज म्हणतात माझं स्वराज्य उभे राहणार आहे, पण ते स्वराज्य देवाचं असेल, देशाचं असेल, धर्माचं असेल, किंबहुना ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराच्या पायावर जी मी इमारत उभी करणार आहे तिचं नाव स्वराज्य असेल. खूप चांगला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गोंधळ नाहीये, तर त्या गोंधळाच्या बुडाशी असलेली अतिवशंती म्हणजे शिवाजी महाराज आहे. खूप चांगला आहे का? केवळ शूरता म्हणजे शिवाजी महाराज नाहीये, तर त्या शूरतेच्या जोडीला असलेली करुणा म्हणजे शिवाजी महाराज आहे. हातातली तलवार म्हणजे शिवाजी महाराज नाहीयेत, तर शस्त्राच्या जोडीला असलेलं शास्त्र म्हणजे शिवाजी महाराज आहेत. आणि केवळ यवनांचे गळे कापण्यासाठी लागणारा केवळ पराक्रम नाही, तर प्रजेविषयी असलेली अतुनात करुणा म्हणजे शिवाजी महाराज आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अंगामध्ये सळसळणारं रक्त आहे, तर माझ्या राजाने किती कष्ट घेतलेत म्हणून डोळ्यातले अश्रू आहेत. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराज धन्य धन्य शिवाजी शूर सगळं करायचं ठरवून आलो आज. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. शब्द काय गोडा आहे. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दुष्ट मुगलास, पाजुनी पाणी दुष्ट मुगलास घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक भिड गगनास. जी 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 शिवाजी. महाराजांचं आगमन झालंय. परवाच्या दिवशी महाराजांची आपण जयंती साजरी केली आहे. आपण ऐकणारे म्हणून सांगून जातो, एवढं बोलायचं आणि पुढे जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही एक दिवस नाही, प्रत्येक दिवस व्हायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला व्हायला पाहिजे, प्रत्येक श्वासाला व्हायला पाहिजे. किंबहुना शिवाजी महाराज एक सूर्य आहे आणि या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण आपले जीवन जगतोय सगळेजण. पण जाता जाता एकच मुद्दा सर माझ्या डोळ्यापुढे आहे. महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपला देव, आपला देश आणि आपला धर्म याची प्रतिष्ठापना केली. आपल्या माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतला शब्दकोश निर्माण केला. मराठी भाषेमध्ये अनेक नवीन शब्द तयार केलेत, स्वतःची मुद्रा तयार केली. मागे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले माणसं तयार केलेत आणि आयुष्यभर त्यांचा प्रयत्न होता की इथं मराठी भाषा रुजली जावी, ऋषी मुनींची संस्कृती रुजल्या जावी. मला वेगळं बोलायचं पाठी लक्षात घ्या. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला, पण ही तिथी कोणती आहे? इंग्लिश तिथी आहे. एका महापुरुषांनी परवा स्टेटमेंट दिलं की शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या तरी इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये नाही झाला. लक्षात घ्या मुद्दा.
शिवाजी महाराजांचा जन्म इंग्लंडच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये झाला नाही, तर मराठी मातेमध्ये झाला, मराठी विचारामध्ये झाला आणि धर्माच्या अधिष्ठानावर झाला. मला काय बोलायचं ऐकून घ्या. आम्ही जे इसवी सन वापरतोय ना, हे आमचं भारतीय नाहीये. विठाला विठाला जागृती थोडीशी करावी लागणार आहे. इसवी सन सुरू झालं 2000 वर्षापासून. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर इसवी सन तयार झाला, माहिती पाहिजे आपल्याला. आणि भारतीय कालगणना जी आहे ना, ती शकापासून आहे, विक्रम संवतापासून आहे. आपण जर नेपाळमध्ये गेलो तर 50 वर्ष पुढे आहेत ते आपल्यापेक्षा. 2054-55 चालू तिथं जवळपास. कारण इंग्रजांनी दिलेली कालगणना ते घेत नाहीत. ऋषी मुनींनी भारतीय विचारवंतांनी जी कालगणना दिली, किती कालगणना ॲक्युरेट आहे बघा. 1000 वर्षापूर्वी कधी ग्रहण होणार आहे, त्याचा मोक्ष कधी लागणार, कधी, याचा हिशोब 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवला आणि आज तसंच होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण जर तारखेनुसार करत असो, ऐकून ठेवा थोडासा फक्त. 70 वर्षापर्यंत आमच्या डोक्यामध्ये कोंबलंय सरपंच साहेब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्हाला तारखेनुसार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला तिथीनुसार आणावी लागणार आहे. कारण ती मराठी कालगणना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ती आहे. अजून एक ऐका, फाल्गुन वद्य द्वितीया. लोकांना माहिती पण नाही, कारण हे ऐकत 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 एवढं डोळ्यामध्ये डोक्यात गेलंय आपल्या की मराठी माहिती आपल्याला माहिती नाही. फाल्गुन वद्य द्वितीयेला काय आहे पाटील? फाल्गुन वद्य तृतीयेला तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा आहे. चांगला आहे का? महाराष्ट्रामध्ये अलौकिक घटना घडली नाही, विश्वात अलौकिक घटना घडली. मागे कवीश्वर झाले थोर थोर. बेस कमी कर. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणे. मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. तुकाराम महाराजांच्या समकालीन या विश्वामध्ये अनेक प्रकारचे कवी झाले, संत झाले, साधू झाले, परंतु असा एकही साधू झाला नाही की ज्याने आपलं देह वैकुंठाला घेऊन गेले. बघा ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन द्वितीयेला आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती तृतीयेला आहे. जर महाराष्ट्रामध्ये हे जर झालं तर भक्तीचा सोहळा द्वितीयेला करायचा आणि शक्तीचा सोहळा तृतीयेला करायचा. जर या सगळ्या तरुणांनी मनामध्ये आणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेला नाही, आम्ही इंग्रजांची जमात नाही तर आम्ही ऋषी मुनींचे वंशज आहोत. आमचे भालेसाहेब आलेत, किंबहुना आपल्या पूर्वजांनी कालगणना एवढी सूक्ष्मातील सूक्ष्म आणि व्यापकातली व्यापक करून ठेवली, तर क्षण काय, पल काय, परार्ध काय, कल्प काय, हा सगळा विचार मांडून ठेवला आहे. इथल्या तरुणांना मी विनंती करतो आणि कीर्तनाला जेवढे आले त्यांना सगळ्यांना विनंती मी करतो की हळूहळू आपण प्रयत्न करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला नाहीच, आणि ते नाहीच आहे, कारण ती 19 फेब्रुवारी फिरून 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 कधी पण येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे फाल्गुन वद्य तृतीयेला. तुकाराम महाराजांची बीज झाली की बीजेच्या दुसऱ्या दिवशी प्रयत्न तर करूया. तुम्हाला सगळे लोक 19 फेब्रुवारीलाच करताय, आपण सुरुवात करूया. चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करूया. हळूहळू त्याचा प्रचार सर्व भारतामध्ये होईल.